थेट जाऊया आता कोल्हापूरमध्ये. सलग दुसरा दिवस आहे आज कोल्हापूरमध्ये. घरगुती गॅस घेण्यासाठी गॅस वितरण कंपन्यांच्या दुकानांसमोर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. लांबच्या लांब रांगा लावलेल्या आहेत आणि एकीकडे घरपोच सेवा मिळत नाहीये, त्यामुळे गॅस बुकिंग होत नाहीये. त्यामुळे ग्राहक आता हैराण झालेले आहेत. एकीकडे घरगुती गॅस पुरवठा सुरळीत आहे असा कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा दावा आहे, मात्र गॅस कंपनीकडून ग्राहकांना घरपोच सेवा देत नसल्याचा आरोप हे ग्राहक करतात. तर कोल्हापूरमध्ये काय नेमकी ही सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात गॅस वितरण कंपनीच्या दारात ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळते. एकूणच आपण पाहतोय की ग्राहक बुकिंग करतायत, काहींचे बुकिंग होत आहेत, काहींना बुकिंगच होत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी आहेत. जर बुकिंग झालं तरी गॅस कंपन्या मात्र घराकडे घरपोच गॅस सुविधा देत नाहीत, अशा प्रकारची म्हणणं ग्राहकांचं आहे. एकूणच आपण पाहतो की बावड्यामधील हे चित्र आहे. गॅस टाके घेऊन ग्राहक या ठिकाणी आलेले आहेत, खूप वेळ झालं लाईनमध्ये थांबलेले आहेत. पण एकूणच आपण पाहतो की त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला गॅस वेळेवर उपलब्ध होत नाही आहे. मला सांगा की गॅस उपलब्ध झालेला आहे की नाही, कारण प्रशासन म्हणतंय गॅस उपलब्ध आहे आणि घरपोच पण होईल म्हणून. गॅस उपलब्ध आहे असं सांगण्यात आले, पण लोक आता पॅनिक झाल्यात, त्यांनी सगळी इथं गर्दी करायला लागल्यात. त्यामुळं बहुतेक यांना डिस्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम येत असतील. पण ह्याच्यावर कंपन्यांनी सप्लाय वाढवून तोडगा काढायला पाहिजे, नाहीतर हे असंच चालू राहणार आणि सामान्य लोकांना त्याचा त्रास होणार. मला सांगा की तुम्ही बुकिंग केला होता का? घरपोच सुविधा देण्यासंदर्भात काय सांगितलं कंपनीच्या लोकांनी? नाही, आता सध्या कसं आहे, गॅसचा तुटवडाच कमी आहे, म्हणजे ते सांगतात आता बघतोय पण आपण बाहेर. त्यामुळं आता कसं बुकिंग केलंय, फक्त इथं येऊन डिलिव्हरी घ्यायला सांगितले. हां, प्रशासन एकीकडे म्हणतंय की तुम्हाला घरपोच देतो, तुम्ही घरीच थांबा. मग दुसरीकडे कंपनीचे लोक म्हणतात घरपोच देणार नाही. काय भूमिका अशी? आता इथं 3 दिवस झाले यायला लागलोय. 2 दिवस आधी म्हणलेत की अजून स्टॉक आलेला नाही, 2 दिवसांनी या तुम्ही. वडण गॅस नाही आलोय मी. आता 2 दिवस आता गावात पण बघितलं तर गावात दुसऱ्या एजन्सीवाले नाही म्हणतात. तिथं आहे तुमचं